परत यावे म्हणून त्यांना मिस करताय ना? चला काकांना परत बोलवू का? लावू फोन. हसल्या म्हणजे आता बरं वाटतंय. तुम्ही किती घाबरवलात आम्हाला. हो ना. नाही तर काय. आणि काकू, आम्हाला तुमचा शांत प्रसन्न चेहरा बघायची सवय आहे आणि तोच चेहरा आम्हाला आवडतो सुद्धा. मला एक कळत नाहीये आईने नक्की कोणत्या गोळ्या मिस केल्यात. आईला कसला आजार झालाय त्याच्यात ती गोळ्या घेते. नाही बाळा, घाबरू नको. कसलाही आजार झालेला नाहीये. फक्त ना जरा बीपीचा त्रास आहे. तुझे बाबा आजूबाजूला असले ना की मला कसलंच टेन्शन नसतं आणि त्यामुळे मग बीपी पण राहतो कंट्रोलमध्ये. ताई मुलं म्हणतात ना ते नाही येत ना इथे म्हणून त्रास झाला असेल ना. हो, ते तिथे मस्त योगाच्या नावाखाली एन्जॉय करतायत आणि तुम्ही त्रास करून घेत राहा. नाही तर काय. आम्हाला मेसेजेस करतायत, मेसेजेसवर बोलतायत, फोटोज पाठवतायत. तुम्ही फोटोज पाहिले का त्यांचे? एक सेकंड. 2 मिनिटात बरं वाटेल तुम्हाला. हे बघा, भावाला बघा. बघा बघा, योगा करतायत तिकडे आणि तुम्ही वॉक बंद केलात ना म्हणून होतंय हे सगळं. अरे तुम्ही बघा, काकांना बघता क्षणी काकूंचा चेहरा कसा खुललाय बघा. वाह्यात मुलं आता तुम्ही. आई तुला नक्की बरं वाटतं ना आता? हो बाळा, घाबरू नको. बरं वाटते मला. थकल्यासारखं झालंय जरा. काकू काळजी घ्या, आम्ही आहोत. विनय, थँक्यू सो मच. थँक्स काय त्यात. म्हणजे काकू आईसारख्याच आहेत मला. आणि काकूंची गोळी मला माहित होती म्हणून मी त्यांना दिली. 1-2 तासात काकूंना पूर्णपणे बरं वाटेल. म्हणजे असं ह्या गोळ्यांचं म्हणणं आहे खरं तर. पण नाही वाटलं ना तर मात्र डॉक्टरांना बोलवून घ्या आणि काकूंकडे लक्ष ठेव. काय मला एवढंच कळतं, मी तर MR आहे ना. आणि 1-2 दिवसात डॉक्टरांना दाखवून आणावं तर. ओके चालेल. काकू आराम करा. हा, काळजी घ्या. येतो आम्ही थोड्या वेळाने. हो, आणि मी आत्ताच काकांना मेसेज करतो की तुम्ही त्यांना खूप मिस करताय. लगेच निघून या. मार देईना आता. नाही, जातो आम्ही. हाँ सर. प्रीमियम क्लायंट होता तो आकांक्षा. असं बोलूच कसं शकतेस तू? मार तुझ्या पायालाच लागलाय ना की डोक्याला? मला तू अशी का वागलीस याचं रिझन हवंय. सर तुम्ही काय बोलताय? मला खरंच काही कळत नाहीये. काय झालं? मलाच विचारतेस काय झालंय? क्लायंटला रेस्टॉरंट मधून हाकलून लावलंस तू? हे असं वागतात क्लायंटशी? क्लायंट हाताळता येत नसतील ना तर नोकरी सोडून द्या. काय आहे? मी तुला मोठा शेफ समजत होते. साधे पोहे नाही करता येत. हाय, ते साधे पोहे नाहीच आहेत. ते स्पेशल पोहे आहेत जे मी तुझ्यासाठी केलेत. स्पेशल पोहे येस. खाऊन बघ. मीठ कमी आहे त्यात, अळणी झालेत. अगं मीठ कमी पडलं नाहीये ते. मी ते मुद्दामून विदाऊट मीठ पोहे केलेत. तुला पुढे पोहेच काय, सगळं जेवण विदाऊट मीठ होईल प्लीज. वेड आहेस का? मी नाही जेवणार. आई म्हणालीस तुला भरवे ना मी आई. स्टार्टिंगला त्रास होईल, नंतर आपोआप सवय होईल.
तू लहान असताना आजारी पडायचंस ना, तेव्हा नको नको म्हणताना सुद्धा मी जबरदस्तीने तुला तांदळाची पेज पाजायचे. त्याचा बदला घेतेस ना तू? हा बाळा, पण ते तुझ्या भल्यासाठी होतं, कळतंय का तुला? हो आई, मग हे पण तुझ्या भल्यासाठीच आहे, कळते का तुला? अरे पण मी तुझं काय ऐकणार नाही, संभवते पोहे. कसे संपवणार? तर माझ्या लक्षात आलं की आकांक्षा नाश्ता करायला नाही का म्हणून. हुशार आहे ही मुलगी. प्लीज तू पोहे संभव, मी आलो. हॅलो. काकूंची तब्येत कशी आहे आता? बरी आहे. गुड. मी आत येऊ शकतो का? मला जरा आकांक्षा मॅडमशी बोलायचं होतं. हो ये ना प्लीज. थँक्यू. अरे काकू, ये बाळा, बरं झालं तू आलास. का काही प्रॉब्लेम झालाय का? हो, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? बस बस, सांगते तुला, बस. घे पोहे खा, घे. अहो नाही नाही, तुम्ही खा ना, माझा झालाय नाश्ता. अरे पोह्यांसाठी जास्त जागा नाही लागत पोटामध्ये. घे, खा खा आणि सांग कसे झालेत ते. श्रीकांतने केले. काय मग कसे झालेत पोहे? चांगले झालेत. अरे खोटं बोलायची गरज नाहीये, त्यात मीठ नाहीये आम्हाला माहिती आहे. उतरतायत का घशाखाली? नाही ना? आणि हे असलं अळणी जेवण हा रोज मला खायला घालणार आहे. सांग आता तूच. यावर तू काय बोलणार बिचारा? माझा निर्णय झालाय, विषय संपला. नाही नाही काकू, पण तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना. विनय? एक्झॅक्टली. बर, मी मॅडमना भेटू शकतो का? हो, जा जा भेट. अरे दिवसभर खोलीत बसून बसून कंटाळली असेल. जा. छान. आई खावे लागतील. अन्न. बरं. अरे अळणी आहे, ते घशाखाली नाही उतरणार. जाईल 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 नको जाईल ना रे, जाईल. अरे नको. हो जाईल जाईल, बघ बघ. ओके ओके ओके. अजून अजून अजून. कशी आहे तब्येत? बरी आहे. सूज थोडी कमी झाली आहे. गुड. कधी कधी शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास अवघड होतो ना सहन करायला. म्हणजे मॅडम काही झालंय का? नाही, काही नाही. का तुम्हाला असं वाटतंय? हं? माझ्या बरोबर काही वाईट घडलंय असं वाटतंय ना तुम्हाला? नाही. तुम्ही सांगा ना, कशी झाली मीटिंग? म्हणजे काय म्हणाले क्लायंट? आणि आय एम शुअर क्लायंटनी मुलगी सिलेक्ट केली असेल ना? ऍक्च्युली मॅडम, मी खरं तर त्याच बाबतीत तुमच्याशी बोलायला आलोय. काय बोलणार आहात तुम्ही मिस्टर विनय? आणि जे काही बोलणार आहात ते सगळं खरं बोलणार आहात ना? काय असतं ना, आपण एखाद्यावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की तो मनुष्य खोटं बोललाय आपल्याशी. आपण कॅफेमध्ये भेटलो होतो, ते आकांक्षा मॅडमनी. तुमची हिंमत कशी झाली हो मला फोन करायची? याद रखा, मला परत फोन कराल तर